पाहिजे की पोलिसांच्या सक्षमीकरणाकरता मोठ्या प्रमाणात पोलीस भरती आपण सुरू केली आणि एक रेकॉर्ड आपण केला आहे की अगदी लगतच्या 22 ते 25 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये 38,802 पोलिसांची भरती आपण केलेली आहे। 38,802 आणि 13,560 नवीन भरतीचा प्रस्ताव आपण आणलेला आहे। हा रेकॉर्ड आहे। राज्याच्या इतिहासामध्ये एवढी पोलीस भरती यापूर्वी कधीही झालेली नाही। म्हणजे हे जर आपण पूर्ण केलं तर 49,362 पोलिसांची भरती पूर्ण होईल आणि आपण जे नवीन आकृतिबंध वगैरे तयार केलेले आहेत त्यानुसार पोलिसांची संख्या एकदम आपल्याला रीच करता येणार नाही, पण यांनी जवळपास त्याच्या जवळ आपण पोहोचण्याचा प्रयत्न हा या निमित्ताने करणार आहोत, हे देखील मला सांगितलं पाहिजे। भोंग्याच्या संदर्भात मी या सभागृहात सांगितलेलं आहे की न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे भोंग्याच्या संदर्भातली कारवाई आपण केलेली आहे। आता भरारी पथक देखील आपण तयार करतो आहोत आणि यानंतरही जर कुठे अशा प्रकारे अवैध भोंगे आढळले तर ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या अखत्यारीत तो भाग येत असेल त्याच्यावर कारवाई ही करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी केला आहे। MPDA मध्ये देखील आता आपण एक सुधारणा केलेली आहे। आता जुगार, बेकायदेशीर लॉटरी, व्हिडिओ पायरसी, अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार, मानवी अपव्यापार अशा इसमांवरही इतर कायद्यांसोबत आता MPDA देखील आपल्याला लावता येणार आहे। अशा प्रकारची व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। विचार करू। नवीन 3 कायद्यांची गतिमान अंमलबजावणी करणं, पीडितेला लवकर न्याय मिळेल अशा प्रकारे पीडितेच्या भाषेमध्ये FIR, e-FIR, ईमेल, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड याला आता मान्यता मिळालेली आहे। इलेक्ट्रॉनिक समन्स आता आपल्याला पाठवता येतं। द्वेष प्रसरवणे, मॉब लिंचिंग असे गुन्हे आता परिभाषित झालेले आहेत। सगळ्या गुन्ह्यांमध्ये 90 दिवसाच्या आत आता तपास करायचा ही टाइमलाईन ठरवण्यात आलेली आहे। अर्थात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात 60 दिवसाचीच टाइमलाईन ठरवण्यात आली आहे आणि आता फॉरेन्सिक एव्हिडन्सला सगळ्यात जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि 7 वर्षापेक्षा जास्ती शिक्षेचे जे सगळे गुन्हे आहेत या गुन्ह्याचा तपास हा फॉरेन्सिक व्हॅननीच करायचा आहे। ती व्यवस्था आपण केली आहे। क्राइम सीनवर आता फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी जाईल, क्राइम सीनचा पूर्ण व्हिडिओग्राफी केली जाईल, एव्हिडन्स कलेक्ट करत असताना त्याची व्हिडिओग्राफी केली जाईल। कारण आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा मग पंच सांगतात आम्ही नव्हतोच, आमच्या सह्या नंतर घेतल्या, हे इथे जप्तच झालेलं नाही आहे आणि सगळा जो काही एव्हिडन्स आहे